फिल्डिंग सजवली जात आहे. सलामीचा आघाडीचा गोलंदाज पहिल्या षटकासाठी नरेश सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. पंचांचा अधिकृत इशारा सामना सुरू होण्याचा. लेट्स प्ले गेम ऑन. थोडासा बदल करण्यात आलेला आहे सलामी वीरांमध्ये. कालूराम स्ट्रायकिंग एंडला बाद आपण लॉफ्ट केले. क्षेत्ररक्षक दक्ष आतिश चुकी होणार नाही. चांगला झेल. पहिल्याच चेंडूवर विकेट. फलंदाज बाद. कालूराम स्वस्तामध्ये शून्यावर बाद झालेले आहेत. पहिल्याच चेंडूवर विकेट यश मिळून देते नरेश. तसे विकेट टेकल गोलंदाज आहे टीमचा एक महत्वाचा हा खेळाडू. आता मात्र मनोजला भरती देण्यात आली आहे तिसऱ्या क्रमांकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र अतिशय चांगला फटका. ऑफ ड्राईव्हचा फटका बघायला मिळतो. चेंडूला पाठवलाय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. मनोजच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम चौकार. संघाचं देखील खातं गोलतोय. 1-4 अशी स्थिती आहे. ती जय बजरंग टेंभवली संघाची. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. बॅकफुट जाऊन कट करायचं होतं पण तिथे लाऊड शॉट जोरदार अपील केलेलं आहे. या स्विंगर अप कॉक बँड. फलंदाज बाद होते मनोज. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. मनोजचा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 4. 2 गडी हे झटपट बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप. चेंडूला मात्र फक्त हलक्यात तटवलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता हलूच पुढे सरकताना धावपलकावर 5 धाबा. संदीप ऑफ द मार्क. त्याने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. नित्यानंद स्ट्रायकिंग एंडला टीमचा कॅप्टन. चांगला फटका उडवलाय चेंडूला. 1 बॉल. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला लिहिलेला फटका खेळला होता. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता 4 धावांसाठी. 9 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा नरेश सज्ज होतोय. कट केलेला बॅकफुट जाऊन
कव्हर पॉइंटला थोडस ढिसाल क्षेत्ररक्षण झालं, त्याचा फायदा घेतलेला आहे बॅटर नित्यानंद. एक धाव जोडतोय आपल्या संघासाठी. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 2 बाद 10 धावा धावपलकावर. पाहतो आपण संमिश्र षटक बघायला मिळालं. 2 गडी देखील बाद झालेल्या आहेत, 10 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. अजून येणारी 3 षटक थोडासा विचार विनिमय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा आजचा सलगचा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. श्री जरीमरी चषक 2023 वर्ष 2023 मधील ही शेवटची अंतिम स्पर्धा. हु विल बी द चॅम्पियन? कोण आलिमगड गावचा ताज इथून घेऊन जाणार याचं उत्तर उद्या संध्याकाळी 5 वाजता मिळेल. आजच्या पूलमधून आजच्या गटामधून जो संघ क्वालिफाय होईल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. जरीमरी माता आलिमगड या संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आजच्या दिवसामधून अंतिम फेरीत कोणता संघ जाणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे दशरथ. फिल्डिंग मध्ये बदल करताना यष्टीरक्षक प्रल्हाद पाटील. पण वेळे संदर्भात थोडं सहकार्य करायचं, जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे. पंच केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र पूर्ण करताना नित्यानंद. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केले जाताना बादल डायरेक्ट हिट. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. नित्यानंदची खेळी संपुष्टात. पण डायरेक्ट हिट केला तिथे प्रल्हादेने. आणि अशा प्रकारे धक्का लागलेला तिसरा धावसंख्या मात्र धावपलकावर स्थिर आहे ती 12 या धावसंख्येवर आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. न्यू बॅटर पंकज मैदानाच्या आतमध्ये होते. पण नित्यानंद मी तर म्हणेन चांगला जम बसला होता. राम नांदुरकर पाहतो आपण 7 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडले आणि तो दुर्दैवीरित्या धावचित बाद झालेला. एक बिग लॉस असेल मी तर म्हणेन जय बजरंग टेंभवली संघासाठी. पुन्हा एकदा दर्शक सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सर्वात अनुभवी खेळाडू जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड या संघाचा 2 बंधू खेळताना पाहतो या संघामध्ये. यष्टीरक्षक प्रल्हाद पाटील आणि दशरथ पाटील तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुढे सरसावून चांगला फटका अटेम्प्ट केलेला आहे. 1 धाव पूर्ण करते. अतिशय तिथे चपल क्षेत्ररक्षक क्विक थ्रो धावाची संधी पण सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे बॅटर पंकज. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोर कार्ड वर 14 धावा धावपलकावर जोडलेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. होस्ट अँड गेस्ट असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. एका बाजूला आयोजक संघ तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ. पुढे सरसावतून खेळलेल्या व्ही शेप मध्ये चेंडू येतो डीप मिडॉनला. लावणचा क्षेत्ररक्षक आतिश झेपावलेला आहे चेंडूवर. जबरदस्त फिल्डिंग आतिश द्वारा बघायला मिळते या सामन्यामध्ये. फक्त 1च धाव मिळेल बॅटर संदीपला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 15 धावा. जबरदस्त संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ही क्वार्टर फायनलची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. दशरथ अतिशय चांगला चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. अक्षरशः खोदून काढलेल्या चेंडूला. आउटफील्ड मध्ये लाजवाब फिल्डिंग. अजून एक बॅटर बाद होते धावबाद स्वरूपामध्ये. खराब कॉलिंग तिथे बघायला मिळाली. यस नो वेट चा इशारा दोघांमध्ये झालेला नाही. पहिली धाव अगदी सहज पूर्ण केली होती. दुसरी धाव घेताना मात्र तिथे धोका निर्माण झाला आणि फलंदाज मात्र दुर्दैवीरित्या आणखी एक धावबाद स्वरूपामध्ये बाद होते.
चौथा झटका लागलेला आहे. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 16. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना छत्रपती. आता इथून पार्टनरशिप भागीदारी करावी लागेल. विकेट देखील शाबूत ठेवावे लागतील. चांगल्या चेंडूचा सन्मान करावा लागेल आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. प्राथमिक लक्ष्य मी तर म्हणेन 40+ पर्यंत जाण्याचा निश्चितच प्रयत्न जर केला जय बजरंग टेंभवली संघाने तर एक चांगलं लक्ष ठरू शकते. राम नांदुरकर, कारण दोन्ही संघांवर आपण जर नजर टाकली तर दोन्ही कंप्लीट टीम आहेत. दशरथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये त्याच्याकडून बघायला मिळते, कारण पहिलं षटक नरेशने 10 धावा खर्च केल्या, 2 सफलता त्याने मिळवून दिल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चेंडू मात्र चिप केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण आतिश द्वारा क्विक थ्रो केला होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव. ते काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? फेकाम फेकी, धावपल, तारांबल. फलंदाज मात्र इथे 4 धाव पूर्ण केलेले आहेत. गचाल क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा उचललेला आहे. बॅटर संदीप 4 धावा पूर्ण करते. छत्रपतीच्या बॅटमधून 4 धावा आलेल्या आहेत. क्षमा असावी. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 20 धावा. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांवर आणि तारांबळ धावपळ झाली होती मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर A1 दर्जाची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण A1 दर्जाचं असणे खूप महत्त्वाचं असते. दशरथ सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू मात्र बॅटची आतली कडा घेऊन फ्लाय स्लिप मधून फरार होते. 4 धावांसाठी हा चौकार. पण गडी देखील 4 बाद झालेले आहेत. 8 धावांवर छत्रपती खेळतोय. संदीप खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. कालूराम लवकर बाद झाला. त्यानंतर नित्यानंदने चांगले योगदान दिलं. खेळपट्टीवर मनोज देखील लवकर बाद झाला. त्यानंतर पंकज भोईर देखील लवकर बाद झाला होता 0वर. पण आता पाहतोय येणारे अजून 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल असेल ते निश्चितच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना जय बजरंग टेंभवली या संघाची यानंतर जो सामना होईल आपण सज्ज राहायचं नाणेफेक करण्यासाठी. रॅडिकल ठाकराचा पाडा आणि केवणी स्पोर्ट्स केवणी. आतिश तिसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. इथून आता जेवढ्या धावा येतील राम नांदुरकर संघासाठी लाभदायक आणि फायदेशीर असतील, असरदार संघासाठी असतील. ह्या उलट इथून जर कमी धावा खर्च केल्या तर मी तर म्हणेन सोपं समीकरण असणार आहे आलिमगड टीमसाठी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. फलंदाज होते बाद. अजून एक धक्का लागते टेंभवली टीमला. संदीप बाद होते आणि इष्ट्यांच्या मागे प्रल्हाद पाटील यांनी इष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या स्टंपिंग स्वरूपामध्ये. अजून एक झटका लागलेला आहे. 5वा फलंदाज बाद होते. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 24. आतिशने तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आणि तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून दिले. न्यू बॅटर नितीन मागच्या सामन्यातील हिरो. हा जो खेळाडू आहे अतिशय तडाखेबंद आणि धडाकेबाज खेळाडू आहे.
जय बजरंग टेंभवली या संघाचा, त्याच्याकडून भरपूर ओप्स असतील संघाला. एक जबरदस्त घातक फलंदाज, विस्फोटक आणि झंझावाती खेळ. नेहमीच त्याने आपल्या संघासाठी केलेला आहे फ्लाइट डिलिव्हरी टर्न बघायला मिळते. पूर्णपणे बीट झालेला बॅटर, चेंडू जातो डॉट. खूप चांगली गोलंदाजी आतिश तिसऱ्या षटकामध्ये करते. चांगल्या रिदम मध्ये आता चांगला लय सूर त्याला सापडलेला आहे आणि अचूक मारा त्याच्याकडून बघायला मिळतो. चेंडू जातो डॉट. आता मात्र निश्चित चेंडूला बॅकफुट जाऊन फक्त हलक्यात आणि स्लाइस केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. चेंडूला उचलणार फेकणार नितीनला तोपर्यंत संधी होती एक धाव कंप्लीट करण्याची. नितीन वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या हलवारपणे पुढे सरकताना 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा आतिश. चेंडू अधिक टर्न झाला होता तिथे. एक धाव निश्चित तिथे 34 धाव पूर्ण करताना बॅटर छत्रपती सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहता आपण स्कोर बोर्डवर 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. खूप चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी करते आतिश. कंट्रोल गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. चेंडू मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपासून खूप दूर आहे. सेफ लँड झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो नितीनद्वारा. 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. फक्त 2च धावांवर संतुष्ट बॅटर नितीन. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावफलक 28 धावा. पण आतिशने खऱ्या अर्थाने धावांना लगाम लावलेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी तो करते. अचूकता आणि भेदकता गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. कमालीचं नियंत्रण. तुमच्याकडे व्हेरिएशन आणि व्हरायटी असणे खूप महत्वाचे आहे गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून आणि तेच बघायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये. आतिश द्वारा ओपी चेंडूला फेकून दिलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बाहेर जाणारा हा भव्य षटकार. षटकार आलेला आहे. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नितीनच्या बॅट मधून तडाखा बघायला मिळाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 34. अंतिम शेवटचे षटक आहे. धाबा खूप चांगल्या झालेल्या आहेत. मी तर म्हणेन नितीन निश्चित चांगला खेळ साकारतो. एक षटकाच्या मदतीने तो 9 धावांवर खेळतोय. कुठे ना कुठे तर धाबांसाठी तो स्ट्रगल करीत होता खेळपट्टीवर. पण सरते शेवटी त्याला एक चांगला सूर सापडलेला आहे. षटकाराच्या मदतीने निश्चित त्याचा कॉन्फिडन्स आता वाढला असेल. शेवटच्या षटकासाठी प्रल्हाद पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. सामोर जाईल बॅटर छत्रपती. त्याने देखील आतापर्यंत 2 चौकार लगावलेले आहेत. 9 धावांवर खेळतोय. 34 धाबा धावफलकावर. एंड ऑफ द 3rd ओव्हर आफ्टर 3 ओव्हर पाहतो आपण 34 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय पण 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. छत्रपतीने हा चौकार जोडलेला आहे आपल्या टीमसाठी. धावसंख्या वाढते धावफलकावर 38. चांगला आकार येतो धावसंख्येला. आता मात्र मी तर म्हणेन एक सन्मानजनक टोटल धावफलकावर बघायला मिळते. चांगली धावसंख्या आता मात्र निश्चित दोघांमध्ये भागीदारी झालेली आहे. 6व्या गड्यासाठी खूप महत्त्वाचं असते. तुमचे जेव्हा गडी बाद होत असतात तेव्हा भागीदारी होणे खूप महत्त्वाचं असते आणि तीच भागीदारी आता या 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळते. चेंडू मात्र पडल्यानंतर पाहतो आपण किंचितसा वळण घेतला होता चेंडूने. टर्न बघायला मिळते. पूर्णपणे बीट केलेल्या बॅटरला निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. कमबॅक करतोय गोलंदाज प्रल्हादकडे देखील व्हेरिएशन आहे.
तो देखील विविध प्रकारचे चेंडू टाकू शकतो आणि तेच बघायला मिळालं. बीट केलेल्या बॅटर छत्रपतीला. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 38. अंदाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याचा. छत्रपती एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना धावपलकावर 39 धावा. एक मी तर म्हणेन सन्मानजनक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. आडव्या बॅटनं अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. कहीं पे निगाह और कहीं पे निशाना. डॉट बॉल. गुड बॉलिंग. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 39. फुलटॉस चेंडू डाब्या एस्टीवरचा. तिथे काय घडलंय? अराउंड लेग त्रिफलाबाद. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. एक त्रिफलाबाद फलंदाज झालेला तिथे नितीनने खूप चांगला खेळ केला. महत्वपूर्ण 9 धावांचे योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि तो मात्र त्रिफलाचीत झालेला आहे. साई मडवी येते पण प्रल्हाद पाटीलने पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ला. त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक त्याने करून दिले आपल्या संघासाठी. 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण सफलता त्याने या षटकामध्ये मिळवून दिलेली आहे. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. टॉस नाणेफेक करण्यासाठी या केवणी स्पोर्ट्स केवणी आणि त्यांच्या विरोधात रॅडिकल ठाकराचा पाडा. प्रल्हाद सज्ज होते. साइड चेंज केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. साईसाठी आडव्या बॅटने चेंडूला खेळलेले. चेंडू डीप मधून आउटफील्ड मधून जबरदस्त बिल्डिंग पण 2 धाबा अतिशय वेगाने पूर्ण करताना साई. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 41 धाबा आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड टीमला. छाप असा कॉल आहे. काटा येतोय. नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल. केवणी स्पोर्ट्स केवणी संघ कर्णधाराने टॉस नाणेफेक जिंकले. आकाश कसं वाटतं? पहिला सामना तुम्ही दिमाखात जिंकलेला आहे. ह्या सामन्यामध्ये काही बदल बघायला मिळेल? हा बदल भेटेल. टॉस जिंकलेले काय निर्णय घेणार? फिल्डिंग. इथं खेळताना कशा प्रकारचा अनुभव आला? अनुभव तर आहेच खेळाचा मैदानाचा कारण रेग्युलर पासून खेळत आला इथं. हे जे आयोजन केले जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर या संघाने थोडक्यात या आयोजनाविषयी तू काय सांगशील? आयोजन चांगलंच आहे. ऑल द बेस्ट. संघाला खूप सारे शुभेच्छा. अलंकार टॉस गमावलेले. प्रथम तुम्हाला बॅटिंग करायचे आहे. 4 षटकांमध्ये काही माइंडसेट आखलेले आहे? किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? तरी 50च्या आसपास पाहिजेत. मग पवनच्या व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत 50+ धावा पूर्ण करण्यासाठी? आहेत वसंत आहे आपला संदीप आहेत 2 तिकडे.
मग चांगली फाईट होण्याची चिन्ह आहे त्या सामन्यामध्ये आम्ही अपेक्षा करू. हो हो. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, नाणेफेक जिंकले केवनी स्पोर्ट्स. केवनी संघ करणार आकाश पाटील याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारिंग केलेलं आहे. रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाला. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. नरेश आणि एक सलामीची जोडी मैदानात असताना अलिमगड संघाला 4 षटकामध्ये 42 धावा काढायचे आहेत आणि ते कसं प्रकारे रन चेस करतंय हे आपल्याला रंजक ठरत पाहणे. पुन्हा स्टंपच्या बाहेर. नरेश याला काही दोन्ही चेंडू समजले. लक्ष्मणाचे लक्ष्मणची एक खासियत आहे, त्याचा चेंडू पडल्यानंतर जो वेग निर्माण करतोय आणि तोच वेग नरेशाच्या बॅटिंगला काय समजत नाहीये. पुन्हा अप्रतिम चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू. टेंबोली संघ इथं दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो लक्ष्मण आणि 3 चेंडू एकही धाव नाहीये. लेफ्टमच्या बाहेर खराब चेंडू आणि त्याचा समाचार घेतोय नरेश. संघाला धावसंख्या 4 ने वाढवून देतोय. संघाची लेफ्टमच्या बाहेर आणि चांगला समाचार नरेश याच्या रूपाने. जरी म्हणजे अलमगड संघामध्ये आणखी येणारे फलंदाजामध्ये प्रल्हाद आहे, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा असेल. अप्रतिम चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू. एक खराब, एक तिरी एक मिरी असं काम चालू असताना 4 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर हाच एक चौकार 3 चेंडू नंतर आणि हा निर्धाव चेंडू. अशा 5 चेंडूमध्ये 4 धावा, 42 धावांचं आव्हान असताना लक्ष्मण. हो, चांगला फटका, अप्रतिम फटका. सरासरी लागतो संजय. 8 धावा 1 षटकामध्ये. पंच कळवतात की हा आलेला हा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या आहे आता म्हणत तो योगेश छत्रपती होतं. छत्रपतीसाठी हे दिलेलं आहे कॉल आणि दुसरे षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तो छत्रपती. एक संत आणि चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 42 धावा काढायचे असताना 8 धावा
एक चांगली टोटल म्हणता येईल. आणखी मला वाटतं जी टोटल आहे ती चेस करण्यासाठी त्यांचे दोन्ही फलंदाज मैदानावरती आहेत जरीमरी आलमगीर संघाचे, आणि तीच त्यांची जमेची बाजू आहे. कारण तुमचे फलंदाज बाद न होता जर धावा काढत असतील, भले ते सिंगल असोत की चौकार असोत की षटकार असोत, ते तुमच्या संघासाठी बेनिफिट राहते, येणाऱ्या फलंदाजासाठी ते चांगलं असतं. आणि त्याचाच फायदा जरीमरी आलमगीर संघ घेतोय की टेंबोली संघ त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो. हे रंजक ठरणार आहे. दुसरं आणि पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो छत्रपती, आणि सामना करेल संजय, ज्याला आपलं स्वतःचं खातं बोलायचं आहे. संघाच्या साथीचं खुल्लं आठनी पहिल्या षटकामध्ये नरेश याच्या बॅटने आलेले आहेत, आणि संजयला आपलं खातं खोलायचं आहे. दरम्यान छत्रपती फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला आहे. एक धावा काढतात दोन्ही फलंदाज. पंकजाचं खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी 2 धावा काढून वसूल केलेले आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते 10. जरीमरी आलमगीर संघ चांगली सुरुवात करतोय. दरम्यान छत्रपती संजयसाठी चांगला चेंडू म्हणता येईल, परंतु तेवढंच चांगला फ्लिक केलेला पायावरती साईनाथ मडवी तिथे, परंतु दोन्ही फलंदाजांना 2 धावा काढण्यासाठी तो थांबवू शकत नाहीये. आणि दोन्ही फलंदाज एक आरामशीर चांगल्या पद्धतीने सिंगल डबलवरती भर देऊन संघाची धावसंख्या 12 वरती पोहोचवतात. एक सम्मानजनक स्कोर जो टेंबोली संघाला वाटतो, आणि सम्मानजनक स्कोरसाठी चेसिंगसाठी जाताना जरीमरी आलमगीर संघ. दरम्यान छत्रपती पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. एक धाव निघतो. नित्यानं मडवी तिथे चांगला क्षेत्ररक्षण, आणि याचाच एक धाव काढण्यासाठी काय रोखू शकत नाही ते नरेश आणि संजयाला. दोन्ही जे फलंदाज आहेत यांना आरामशीर फलंदाजी करतात. कुठल्याही प्रकारचा दबाव नाही, कुठल्याही प्रकारचा टेन्शन न घेता ते 42 धावांचा पाठलाग करत आहेत. दुसऱ्या षटकातील या 3 चेंडूमध्ये 5 धावा काढलेल्या आहेत. सामना करेल तो फलंदाज नरेश, वैयक्तिक 8 या धावसंख्या खेळतोय. ऑस्टमच्या बाहेर, आणि पंच कळवतात आम्हाला की हा खराब चेंडू आहे. पण चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झालेला आहे ऑस्टम, आणि ऑस्टमच्या भरपूर बाहेर गेलेला आहे, आणि पंच कळवतात व्हाईट चेंडू. व्हाईटच्या धावेने धावसंख्या होती ती 14. बिनबाद 14. आलमगीर संघ एक चांगल्या स्थितीत. दरम्यान छत्रपती लेग स्टंपच्या बाहेर, आणि हा षटकार. तुम्ही नरेशला अशी गोलंदाजी करू शकत नाही, आणि त्याचा तो समाचार घेतोय. जवळ असेल म्हणजे ऑलराऊंडर, तो संघ नक्कीच वरचढ असतो. आणि आताच्या या फलंदाजीमध्ये 2 चौकार 1 षटकार, धावसंख्या 20. चांगली सुरुवात नरेशची. ऑस्टमच्या बाहेर, पंच कलवतात खराब चेंडू. धावसंख्येवर भर पडते 21. बिनबाद 21. आलमगीर संघामध्ये जे दोन्ही फलंदाज आहेत त्यांना काही करायची गरज नाही. गोलंदाज येतो, गोलंदाजी करतो, वाईट टाकतो, एक षटकार गेलेला आहे, आणि शांतप्रमाणे फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज आलमगीर जरीमरी आलमगीर संघाचा पण लेग स्टंपच्या बाहेर चांगली क्षेत्ररक्षण होता. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 22. बिनबाद 22. 20 धावांची आवश्यकता 13 चेंडूमध्ये. 13 चेंडू 20 धावा.
फलंदाजी बाकी आहे, परंतु फलंदाजी बाकी असताना गरज नाही असं वाटतंय झरीमरी संघासाठी, कारण ते हे दोन्ही फलंदाज चांगल्या प्रमाणात फलंदाजी करतात, चांगल्या चेंडूचा समाचारही घेतात. पुन्हा एकदा टोलेलं आहे, साईनाथ मडी तिथे एक धाव निघते, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धाव पळून काढतात दोन्ही फलंदाज. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24 आणि 18 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. झरीमारी संघ एक 12ची सरासरी राखलेली आहे. 42 धावांचं आव्हान असताना त्यांनी 24 धाव वसूल केलेल्या आहेत आणि त्यांचा एकही फलंदाज जमिनीची बाजू म्हणजे एकही फलंदाज बाद नाही. आणि कर्णधाराने चेंडू सोपवला होता कालुराम याच्या हाती. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतो तो कालुराम आणि सामना करेल फलंदाज नरेश, जो वैयक्तिक 15 धावांवर खेळतो. त्याच्यामध्ये त्याचा एक षटकार आहे, एक चौकार आहे आणि एक सिंगल धाव काढलेला आहे. आणि 7 धावेवरती फलंदाज खेळतो संजय. तर अशी सुरुवात असेल तर कुठल्याही कर्णधाराला ती जमिनीची बाजू आहे झरीमरी अलंगूर संघासाठी, कारण फक्त 18 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. दरम्यान कालुराम वैयक्तिक पहिले षटक घेऊन चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने जातोय. नित्यानंद तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही, एका धावेवर समाधान मानायला लागतो. संघाची धावसंख्या 25. अकरा चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे झरीमरी संघासाठी. आणि एक मला वाटतं चांगली सुरुवात आहे, कारण फलंदाज वाद नाही, येणाऱ्यामध्ये चांगली फलंदाजी असेल, कारण प्रल्हाद तिथे आहे. कालुराम लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचून ऑफ स्टंपला येतो, पण फलंदाज एवढे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात झरीमरी संघाचे की कुठलाही चेंडू तो वाया घालवत नाही, कुठलाही निर्धाव चेंडू तो टाकून देत नाही. आणि संत गतीने का होईना परंतु ते 42 धावांचा पाठलाग करत आहेत. आणि उंटाचा टोलेला आहे, साईनाथ माडवी तिथे खाली, पहिला झटका बसतो, पहिला आद्रा बसतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय नरेशच्या रूपाने, ज्यांनी वैयक्तिक पर्यंत ही लाल टोपी मैदानात दिसली म्हणजे प्रल्हाद आहे तिथे, आणि तिथे प्रल्हाद आहे तिथे चेस अवेलेबल असतोच. परंतु कालुराम पण आहे. 9 चेंडू 16. कॉम्बिनेशन चांगला आहे, कॉम्बिनेशन नक्की चांगलं आहे. फलंदाज चांगला आहे, गोलंदाज चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, तेवढीच फलंदाजी. नॉन स्ट्राईक एंडला पण आहे संजय, तो 8 धावेवरती खेळतोय. 16 धावेवर तर नरेश बाद झाला. आत्ता पाहिजे 16 धावा 9 चेंडूमध्ये. अप्रतिम तुम्हाला रंजक सामना पाहायला मिळणार, याच्यामध्ये कुठलीही दुविधा नाही आहे. दरम्यान कालुराम पुढे सरचवून मारलेला आहे, 1 धाव निघते. नितीन तिथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि 2 धाव पळून काढलेले आहेत. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आहे आणि प्रल्हादच्या बॅटने आलेल्या 2 धावा. दोन्ही धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते 28. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. हा सामना चुरशीचा होणार. स्वतःच्या मैदानावरती खेळताना 8 चेंडू 14.
कालूराम टू प्रल्हाद, फुलटॉस चेंडू, फायदा काय उचलता आलेला नाही, परंतु एक धाव काढतो प्रल्हाद, परंतु एक धावेने संघाची धावसंख्या नक्की वाढते. धावबाद होतो का फलंदाज? बाद आहे का? बाद आहे. पंच कळवतात की आणि बाद धावबाद झालेला आहे. आणि जे गोलंदाज जरा क्षेत्ररक्षणाची साथ निघाली तर नक्की या धावा होणार नाही. पण कारण सखोल अशी फलंदाजी आहेत. 7-13 दरम्यान जागा घेण्यासाठी आतिश जात आहे. 7 चेंडू 13 धावा. आतिश स्वतःचं खातं खोलायचं आहे. कालूराम लेग स्पिन, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. पंच कळवतात खराब चेंडू नाही, खराब चेंडू होता. लेग स्टंप मिडल स्टंप टाकून ऑफ स्टंपच्या बाहेर होतोय. पंचांचा निर्णय येतोय की खराब चेंडू आहे. 7-12. आता 7-12 कोण विकत घेतोय? जरीमरी संघ घेतोय की टेंबोली संघ घेतोय? आतिश वैयक्तिक खातं बोलायचंय. संघाची धावसंख्या 30. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. लेग स्टंपच्या बाहेर एक धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पंच कळवतात की नाही, 2 धाव पूर्ण. 2व्या धावसंख्या संघाची धावसंख्या होती 32. 2 गडी बाद 32. 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. सहा चेंडू 10 धावा. कर्णधार कोणाकडे देतो गोलंदाजी? निश्चित योगेश. प्रल्हाद तिथे. योगेश यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. एक तेरी आणि एक मेरी असं टेंबोली आणि जरीमरी संघामध्ये होतंय. कारण एक षटकामध्ये टेंबोली संघ वरचढ होताना दिसत असताना जरीमरी संघाने या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. सरासरी चांगली राखलेली आहे. 10 धावा जी सरासरी होती ती सरासरी कायम राखताना जरीमरी संघ 6 चेंडू 10 धावांची गरज असताना योगेशच्या हातात चेंडू दिलेला आहे. कव्हरला पंकज आहे पण मिड ऑफ ऑनला लक्ष्मण. दरम्यान प्रल्हाद आहे तिथे. प्रल्हादसाठी योगेश पहिला चेंडू, चांगला चेंडू फ्लिक केलेला आहे. पायावरती फ्लिक करत असताना एकदा निघते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? चांगली फेक होतोय कालूराम याची. अप्रतिम फेक. सेन्सिबल क्रिकेट, चांगला क्रिकेट. प्रल्हाद चेंडू बघून खेळतोय आणि असं नाही की कुठल्याही चेंडूवर तो प्रहार करेल. दरम्यान आतिशसाठी योगेश. अप्रतिम चेंडू. एक धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? आणि नक्कीच खराब क्षेत्ररक्षण योगेशचं. 2 धाव फॉलोन करतात. 4 चेंडू 7 धावांची गरज. चार चेंडू 7. जरीमरी संघ टेंबोली संघ दुविधेमध्ये असताना कारण जरीमरी संघासाठी त्यांची फलंदाजी जमिनीची बाजू आहे. कारण दोन्ही फलंदाज असं नाही की कुठलाही चेंडू मारायला जातात. सेन्सिबल क्रिकेट खेळतात, खालून खेळतात आणि त्याचीच गरज आहे त्यांना. परंतु योगेशसाठी उंच डोलवलेला आहे.
आणि षटकार. एक धावेची गरज आहे. 3 चेंडू 1. आतिथच्या बॅटने आलेला हा मला वाटतं विनिंग षटकार म्हणता येईल, कारण एक धावेच्या सेन्सिबल क्रिकेट खेळतात जरीमरी संघ, कारण ते कुठली घाई गर्दी न करता क्रिकेट खेळत आहेत. कुठलाही चेंडू मारायला जात नाही, कुठलाही चेंडू हाणामारी करत नाही. जो मारायचा आहे तो आतिशने मारला, ज्याला सिंगल काढायचे तो प्रल्हाद काढतोय. याला सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल. तुम्हाला किती धावा, किती चेंडू कशा काढायचे आणि कशा काढाव्यात उत्तम उदाहरण दोन्ही फलंदाजांमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर आणि हा चौकार. जरीमरी संघ अभिनंदन. हार्डलक टेंबोली संघ तुम्ही चांगली फाईट केली.